आज मराठी माणूस खूप खुश झाला असेल. आज अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं असेल. आणि हो, वर कुठेतरी आपले बाळासाहेब सुद्धा समाधानाने पाहत असतील. कारण अनेक वर्षांनंतर आपण एक दृश्य पाहतोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र. आज बाळासाहेब असते तर नक्कीच अभिमान वाटला असता. पण थांबा, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इतिहास घडतोय म्हणून मतदान करताना गाफील राहू नका. कारण हेच नेते काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर टीका करत होते. आज मात्र सगळे एकत्र आहेत. पक्ष बदलतात, विचारधारा बदलतात, पण बदलत नाही सामान्य माणसाचं आयुष्य. आपण राजकारण्यांना देव मानतो, आणि हीच आपली सगळ्यात मोठी चूक आहे. जोपर्यंत हे थांबत नाही तोपर्यंत विकास होणार नाही. मुंबई असो, पुणे असो, नाशिक असो, फक्त भावनेने मतदान करू नका. राज ठाकरे तुमचा नळ दुरुस्त करायला येणार नाही. उद्धव ठाकरे तुमच्या सोसायटीचा प्रश्न सोडवायला येणार नाही. पण तुमचा नगरसेवक ते करू शकतो. म्हणून मतदानाआधी उमेदवार ओळखा, त्याचं काम पहा, त्याचा नंबर घ्या. नाहीतर 5 वर्षांनी तो करोडपती होईल आणि तुम्ही तिथेच राहाल. विचार करून मतदान करा. नक्की मतदान करा. जय महाराष्ट्र.